थांबा मित्रांनो, व्हिडिओ चुकूनही पुढे ढकलण्याची चूक करू नका. आज तुमच्यासमोर अशी एक सत्य घटना येणार आहे, जी ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पैशाचा माज माणसाला कितपत आंधळा करू शकतो आणि कर्माचा फेरा जेव्हा फिरतो तेव्हा एका रात्रीत श्रीमंतीची कशी धूळधाण होते, याचं जळजळीत उदाहरण म्हणजे आजची ही गोष्ट. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या कथेच्या पहिल्याच भागात एक असा मोठा सस्पेन्स दडला आहे, जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. ही गोष्ट आहे रघुनाथराव आणि त्यांच्या कुटुंबाची. रघुनाथराव हे एका लहान गावात राहणारे अत्यंत स्वाभिमानी, प्रामाणिक आणि साधे शिक्षक होते. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून स्वतःच्या इच्छा मारून आपली एकुलती एक मुलगी कोमल हिला लहानचं मोठं केलं, चांगलं शिक्षण दिलं आणि तिचे खूप लाड केले. कोमल दिसायला अत्यंत सुंदर आणि गुणी मुलगी होती. रघुनाथरावांची एकच इच्छा होती की आपल्या मुलीला चांगला सुशिक्षित पती मिळावा आणि ती तिच्या संसारात सुखी राहावी. नियतीने खेळ मांडला आणि कोमलसाठी मुंबईतल्या एका मोठ्या बिझनेस घराण्यातून स्थळ आलं. मुलाचं नाव होतं विक्रांत. विक्रांत हा शहरातल्या एका मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा मालक होता. दिसायला हँडसम, कोट्यावधीची संपत्ती, आलिशान बंगला आणि महागड्या गाड्या, असं सगळं काही विक्रांतकडे होतं. रघुनाथरावांना सुरुवातीला वाटलं की एवढ्या मोठ्या श्रीमंत घरात आपल्यासारख्या साध्या शिक्षकाची मुलगी कशी काय सुखात राहील. पण विक्रांतच्या आईवडिलांनी आणि स्वतः विक्रांतनी सुरुवातीला खूप चांगलं नाटक केलं. लग्न झालं. नेमकी कोमल सासरी म्हणजेच विक्रांतच्या आलिशान बंगल्यात राहायला आली. पण लग्न झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच विक्रांतचं खरं रूप समोर यायला लागलं. विक्रांत हा प्रचंड गर्विष्ठ, पैशाचा माज असणारा आणि अहंकारात जगणारा माणूस होता. त्याला वाटायचं की जगात पैशाने सगळं काही विकत घेता येतं. तो कोमलला पावलोपावली तिच्या माहेरच्या गरिबीवरून टोमणे मारायचा. तुझ्या बापाने लग्नात मला दिलेली ती साधी सोन्याची अंगठी माझ्या नोकराच्या हातातील अंगठीपेक्षाही स्वस्त आहे, असं म्हणत तो कोमलचा आणि तिच्या वडिलांचा नेहमी अपमान करायचा. कोमल बिचारी वडिलांच्या इज्जतीसाठी सगळं काही शांतपणे सहन करायची. एक दिवस रघुनाथरावांना आपल्या लेकीची कोमलची खूप आठवण आली. ग्रामीण भागातील साधे राहणीमान असलेले रघुनाथराव आपल्या अंगावर साधी पांढरी खादीची कुर्ती आणि धोतर घालून डोक्यावर टोपी ठेवून गावाकडचे काही सेंद्रिय आंबे आणि शेतातील धान्य घेऊन मुंबईला आपल्या जावयाच्या बंगल्यावर आले. त्यांना वाटलं होतं की जावई आणि मुलगी आपल्याला पाहून आनंदी होतील. रत्नासारख्या सजलेल्या त्या आलिशान बंगल्याच्या मुख्य गेटवर सिक्युरिटी गार्डने रघुनाथरावांना अडवलं. कोणाला भेटायचंय म्हातारे बुवा? गार्डने विचारलं. रघुनाथरावांनी अत्यंत नम्रपणे सांगितलं, मी विक्रांत सरांचा सासरा आहे आणि कोमलचा वडील आहे. गार्डने आत निरोप पाठवला. त्यावेळी बंगल्याच्या हॉलमध्ये विक्रांतचे काही मोठे बिझनेस पार्टनर आणि शहरातले श्रीमंत मित्र बसले होते. तिथे मोठी बिझनेस डील आणि पार्ट्याची चर्चा सुरू होती. नेमक्या त्याच वेळी रघुनाथरावांना हातात गाठोडं आणि आंब्याची पाटी घेऊन हॉलमध्ये आले. त्याच्या पायात साध्या चपला होत्या आणि चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा होता. आपल्या हाय सोसायटीच्या मित्रांसोबत आपल्या साध्या गरीब सासऱ्याला असं अचानक आलेलं पाहून विक्रांतचा चेहरा रागाने आणि लाजेने लालबुंद झाला. त्याला आपल्या मित्रांसमोर स्वतःच्या स्टेटसची काळजी वाटू लागली. कोमल धावत बाहेर आली आणि तिने वडिलांच्या पाया पडत म्हटलं, बाबा तुम्ही अचानक मला आधी फोन करायचा ना. रघुनाथराव हसले आणि म्हणाले, तुझी आठवण आली ग लेकी, म्हणून शेतातले ताजे आंबे घेऊन आलो. पण तेवढ्यात विक्रांत तिथून उठला आणि अत्यंत वेगाने त्यांच्याजवळ आला. त्याने रघुनाथरावांच्या हातातील ती आंब्याची पाटी एका झटक्यात हिसकावून जमिनीवर फेकून दिली. सगळे आंबे हॉलमध्ये इकडे तिकडे विखुरले गेले. हे काय भिकारडेपणा चालवला आहे तुम्ही? विक्रांत मोठ्याने ओरडला, ज्यामुळे त्याचे मित्रही थक्क झाले. लाज वाटत नाही का तुम्हाला अशा कपड्यामध्ये माझ्या बंगल्यावर यायला? माझ्या मित्रांसमोर माझी
काय इज्जत राहिली आता? हे गावाकडचे कुजलेले आंबे आणि धान्य घेऊन माझ्या घरात यायची तुमची लायकी तरी आहे का? रघुनाथरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी जावयाकडे हात जोडले. जावई बाप्पू, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करा, पण मी खूप प्रेमाने हे माझ्या लेकीसाठी आणलं होतं. ठेवून घ्या तुमचं हे प्रेम तुमच्याकडेच. विक्रांतने रघुनाथरावांचा हात पकडला आणि त्यांना फरफडत मुख्य दरवाजाच्या बाहेर आणलं. कोमल रडत रडत मागे धावली. विक्रांत, सोडा माझ्या बाबांना, प्लीज असं करू नका. पण विक्रांतने कोमलला ढकलून दिलं आणि रघुनाथरावांना घराबाहेर चिखलात ढकलून दिलं. तो गर्वाने ओरडला, आज या क्षणापासून जर पुन्हा या भिकाऱ्याने माझ्या घराच्या चौकटीत पाऊल ठेवलं तर मी कोमलला घटस्फोट देऊन रस्त्यावर आणून सोडेन. तुझी लायकी फक्त रस्त्यावर भीक मागण्याची आहे, माझ्या बंगल्यात येण्याची नाही. विक्रांतने दरवाजा जोरात बंद केला. रघुनाथराव चिखलात पडले होते. त्यांच्या स्वाभिमानाला आणि पितृत्वाला साक्षात काळिमा फासला गेला होता. त्यांनी चिखलातून उठून आपल्या कपड्यावरची धूळ झटकली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूच्या मागे एक प्रचंड स्वाभिमान आणि राग उभा राहिला होता. त्यांनी बंगल्याच्या बंद दरवाजाकडे पाहून बोट दाखवलं आणि अत्यंत गंभीर आवाजात म्हटलं, विक्रांत, पैशाचा माज आज तुला इतका अंध करतोय की तू एका वडिलांच्या प्रेमाचा आणि वयाचा आदर विसरलास. लक्षात ठेव, निसर्गाचा न्याय खूप मोठा असतो. आज तू मला या रस्त्यावर चिखलात ढकललंस ना, उद्या याच रस्त्यावर तुला हात पसरावे लागतील. हा या गरीब शिक्षकाचा तुला शाप आहे. रघुनाथराव तिथून निघून गेले. दुसरीकडे विक्रांत आपल्या मित्रांसोबत पुन्हा दारूच्या नशेत आणि पैशाच्या घमंडीत मग्न झाला. त्याला वाटलं, एक साधा म्हातारा शिक्षक त्याचं काय बिघडवणार, पण त्याला हे माहीत नव्हतं की नियतीने आधीच त्याचा खेळ संपवण्याची पूर्ण तयारी केली होती. त्याच रात्री म्हणजेच अवघ्या काही तासानंतर विक्रांतच्या कंपनीचे मुख्य अकाउंटचा त्याला एक अत्यंत घाबरलेला फोन आला. सर, खूप मोठी गडबड झाली आहे. आपण बर्बाद झालो सर. थांबा मित्रांनो, कथेचा हा दुसरा भाग तुमच्या काळजाचा ठोका चुकवल्याशिवाय राहणार नाही. पहिल्या भागात आपण पाहिलं की श्रीमंत जावई विक्रांतने आपल्या साध्या सासऱ्याचा रघुनाथरावांचा प्रचंड अपमान करून त्यांना चिखलात ढकलून दिलं होतं. पण त्याच रात्री विक्रांतच्या मोबाईलवर एक असा फोन आला ज्याने त्याच्या पायाखालची जमीन सरकवली. हा भाग शेवटपर्यंत पहा, कारण या भागात कर्माचा असा खेळ सुरू होणार आहे ज्याची कल्पना विक्रांतने स्वप्नातही केली नव्हती. अकाउंटचा तो घाबरलेला आवाज ऐकून विक्रांतच्या हातातील दारूचा ग्लास जमिनीवर पडला आणि त्याचे तुकडे झाले. अरे, काय झालंय? नीट सांग, काय गडबड झाली आहे? विक्रांतने रागाने आणि भीतीने विचारलं. अकाउंटंट थरथरत्या आवाजात म्हटला, सर, आपल्या कंपनीच्या मुख्य गोदामाला भीषण आग लागली आहे. तिथला कोट्यावधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. आणि सर्वात मोठी भीती म्हणजे ज्या मालाचा इन्शुरन्स संपला होता तोच तिथे ठेवलेला होता. बँकांचे कर्ज फेडण्यासाठी आपण जो आंतरराष्ट्रीय करार केला होता तो मालही त्या आगीत नष्ट झाला आहे. बँकांनी आपली खाती सील करायची नोटीस पाठवली आहे. सर, विक्रांतचा श्वास रोखला गेला. तो तसाच गाडी काढून गोदामाच्या दिशेने धावला. पण जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर फक्त आगीच्या प्रचंड ज्वाला आणि काळा धूर होता. त्याचे कोट्यवधीची कंपनी, त्याचे साम्राज्य अवघ्या 2 तासात जळून राख झाले होते. सकाळ उजाडली, पण विक्रांतच्या आयुष्यातला अंधार संपला नव्हता. बातमी वाऱ्यासारखी पसरली. ज्या बँकांकडून विक्रांतचे कर्ज घेतले होते त्यांचे अधिकारी पोलिसांना घेऊन त्यांच्या बंगल्यावर हजर झाले. कडक कायदेशीर कारवाई करत बँकांनी त्याचा बंगला, त्याच्या महागड्या गाड्या आणि सगळी मालमत्ता जप्त केली. ज्या माणसाकडे काल रात्रीपर्यंत नोकर चाकर आणि शेकडो कोटी रुपयांची संपत्ती होती, तो विक्रांत आणि त्याची पत्नी कोमल एकाच दिवसात रस्त्यावर आले. त्यांचे सर्व श्रीमंत मित्र जे काल रात्रीपर्यंत त्याच्यासोबत पार्ट्या करत होते
त्यांनी त्याचे फोन उचलणं बंद केलं. प्रत्येकाने त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. कोमल रडत रडत विक्रांतला म्हणाली, मी तुम्हाला सांगत होते, माझे वडिलांचा छळ करू नका, त्यांचा अपमान करू नका. वडिलांचे अश्रू कधीच वाया जात नाहीत. हा त्यांचा शापाचा आणि तुमच्या कर्माचा परिणाम आहे. पण विक्रांत अजूनही आपल्या अहंकारात होता. तो म्हणाला, काही दिवसांची गोष्ट आहे. मी पुन्हा उभा राहीन. मला कोणाच्याही आशीर्वादाची गरज नाही. त्यांनी शहरातल्या एका छोट्या आणि घाणेरड्या चाळीत भाड्याने एक खोली घेतली. विक्रांतने नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी किंवा नोकर मिळवण्यासाठी बाजारात फिरणे सुरू केले. पण बाजारात त्याची पत पूर्णपणे संपली होती. कोणीही त्याला कर्ज द्यायला किंवा नोकरी द्यायला तयार नव्हते. दिवसामागून दिवस जात होते आणि त्याच्याकडचे उरलेले पैसेही संपले. घरात खाण्यासाठी अन्नधान्याचा एक दाणाही उरला नाही. भूक काय असते हे विक्रांतला आयुष्यात पहिल्यांदा समजत होतं. भुकेने व्याकुळ झालेला विक्रांत एके दिवशी रस्त्यावरून चालत होता. त्याचे कपडे मळलेले होते, चेहऱ्यावरचा तेज गेला होता आणि डोळ्यात फक्त हतबलता होती. चालता चालता तो एका मोठ्या मंदिराच्या बाहेर आला. तिथे अनेक गरीब आणि लाचार लोक अन्नासाठी हात पसरून बसले होते. विक्रांतची भूक इतकी असह्य झाली होती की शेवटी त्याचा तो खोटा अभिमान आणि पैशाचा माज तुटला. त्याने नकळत आपले दोन्ही हात एका जाणाऱ्या माणसासमोर पसरले आणि अत्यंत केविलवाण्या आवाजात म्हणाला, बाबूजी, कालपासून काही खाल्लं नाही. प्लीज काहीतरी खायला द्या ना. नेमक्या याच वेळी एका महागड्या काळ्या रंगाच्या लक्झरी गाडीतून एक अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती त्या मंदिराच्या दारात उतरली. त्या व्यक्तीच्या मागे 2 असिस्टंट फाईल्स घेऊन उभे होते. जशी विक्रांतची नजर त्या गाडीतून उतरलेल्या व्यक्तीवर पडली, त्याचे डोळे पांढरे झाले आणि त्याच्या हातातील वाटी जमिनीवर पडली. समोर उभी असलेली ती व्यक्ती दुसरी कोणी नसून त्याचे ते साधे सासरे रघुनाथराव होते, ज्यांना त्याने चिखलात ढकलून दिलं होतं. पण एक साधा खेडूत खेडूत शिक्षक अचानक एवढ्या मोठ्या आलिशान गाडीतून इथे कसा काय आला? रघुनाथरावांच्या या श्रीमंतीमागे नक्की काय रहस्य होतं? मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेला विक्रांत भीतीने आणि लाजेने थरथर कापू लागला. ज्या सासऱ्याला त्याने पैशाच्या मंदात नशेत घराबाहेर काढून चिखलात ढकललेलं होतं, आज तेच रघुनाथराव त्याच्या समोर एका मोठ्या बिझनेसमॅनच्या रुबाबात उभे होते. विक्रांतने आपले तोंड लपवण्याचा प्रयत्न केला, पण रघुनाथरावांची नजर त्याच्यावर पडली होती. रघुनाथराव शांत पावलांनी त्याच्या जवळ आले. विक्रांतने भीतीने डोळे बंद केले. त्याला वाटलं की आज सासरे त्याचा बदला घेणार, त्याला 4 चौघात अपमानित करणार. पण रघुनाथरावांनी तसे काहीच केले नाही. त्यांनी पुढे होऊन अत्यंत प्रेमाने विक्रांतचा हात पकडला आणि त्याला जमिनीवरून वर उठवलं. उठ विक्रांत, जमिनीवर का बसला आहेस? रघुनाथरावांचा आवाज पूर्वीसारखा शांत आणि प्रेमळ होता. त्यात कोणताही रागाचा किंवा बदल्याचा भाव नव्हता. विक्रांत ढसाढसा रडू लागला. तो त्याच्या पाया पडला. बाबा, मला माफ करा. माझ्या कर्माची शिक्षा मला मिळाली आहे. मी पैशाच्या घमंडीत इतका आंधळा झालो होतो की माणसाची किंमत विसरलो. आज बघा, मी रस्त्यावर आलो आहे. मला तुमच्या त्या शापाची किंमत मोजावी लागली. रघुनाथरावांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, विक्रांत, मी तुला कधीच शाप दिला नव्हता. तो एक हतबल वडिलांच्या मनातून निघालेला केवळ एक आक्रोश होता. आणि ही ती तुझी अवस्था झाली आहे, ती माझ्यामुळे नाही तर तुझ्या कर्मामुळे झाली आहे. जेव्हा माणूस पैशाचा माज करतो आणि नात्याचा पाया उखडून टाकतो, तेव्हा निसर्गाला स्वतःहून हस्तक्षेप करावा लागतो. विक्रांतने रडत रडत विचारले, पण बाबा, तुम्ही अचानक एवढे मोठे माणूस कसे झालात? तुम्ही तर गावात एक साधे शिक्षक होते. रघुनाथरावाने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागले, विक्रांत, मी गावी फक्त एक शिक्षक नव्हतो, तर मी माझ्या पूर्वजांची शेकडो एकर जमीन सांभाळत होतो. मला पैशाचा दिखावा करायला आवडत नाही, म्हणून मी नेहमी साधे कपडे घालतो. ज्या दिवशी तू मला घराबाहेर काढलंस, त्याच दिवशी मुंबईतल्या एका सर्वात मोठ्या
मल्टीनॅशनल हायवे प्रोजेक्टसाठी माझ्या गावाकडची जमीन सरकारने अधिग्रहित केली. त्याचा मोबदला म्हणून मला तब्बल 250 कोटी रुपये मिळाले. ते पुढे म्हणाले, मी तो सगळा पैसा माझ्यासाठी नाही तर एका मोठ्या ट्रस्टसाठी वापरला. आज मी ज्या कंपनीचा मालक आहे तीच कंपनी तुझ्या बुडलेल्या गोदामाची आणि बिझनेसची मुख्य कर्जदार आहे. म्हणजेच कायदेशीररित्या तुझी बुडलेली कंपनी आता माझ्या मालकीची आहे. विक्रांतचे डोळे उघडेच राहिले. त्याला समजले की ज्या बापाची त्याने किंमत केली नाही तो बाप आधीपासूनच त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत होता आणि मनाने मोठा होता. रघुनाथराव विक्रांतला आपल्या गाडीत बसवून थेट त्याच्या चाळीतल्या खोलीवर घेऊन गेले, जिथे कोमल भुकेली आणि डोळ्यात अश्रू आणून बसली होती. वडिलांना दारात पाहताच कोमलने त्यांच्या गळ्याला मिठी मारली आणि ती रडत ओक्साबोक्शी रडू लागली. बाबा, आम्हाला माफ करा, मी तुमच्यासाठी काहीच करू शकले नाही, कोमल म्हणाली. रघुनाथरावांनी तिच्या डोळ्यावरून हात फिरवला. लेकी, तू काहीच चुकीचं केलं नाहीस, आता रडू नका. त्यांनी विक्रांतकडे पाहिलं आणि टेबलावर कंपनीचे नवीन कागदपत्रे ठेवले. रघुनाथराव म्हणाले, विक्रांत, मी तुला तुझी कंपनी परत देऊ शकतो, पण ती फुकट मिळणार नाही. आजपासून तू त्या कंपनीचा मालक नाही तर एक साधा मॅनेजर म्हणून काम सुरू करशील. तुला दरमहा ठराविक पगार मिळेल आणि तुझा पगार किती असेल हे तुझी पत्नी कोमल ठरवेल. जोपर्यंत तुझ्या मनातल्या पैशाचा अहंकार पूर्णपणे नष्ट होत नाही आणि तू प्रत्येक साध्या माणसाचा आदर करायला शिकत नाहीस, तोपर्यंत या कंपनीची मालकी कोमलकडेच राहील. विक्रांतने अत्यंत आदराने आणि डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आणून ते पेपर्स स्वीकारले. तो म्हणाला, बाबा, मला संपत्ती नको, मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे. आज मला समजले की पैशाने सुख विकत घेता येत नाही, तर माणसं आणि नाती हीच खरी संपत्ती असते. त्या दिवसापासून विक्रांत पूर्णपणे बदलला. त्याची घमंड कायमची नष्ट झाली होती. तो आणि कोमल पुन्हा एकदा कष्ट करून प्रामाणिकपणे जगू लागले. नियतीने विक्रांतला एक मोठी शिक्षा दिली होती, पण त्या शिक्षेमुळे त्याला आयुष्याचा खरा अर्थ समजला होता. तर मित्रांनो, या कथेवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? आयुष्यात कधीही आपल्याला पैशाचा, गाडीचा किंवा रुतब्याचा माज कोणावरही करू नका. विशेषतः वयाने मोठे असलेले आणि गरीब माणसाचा अपमान कधीच करू नका, कारण वेळ बदलायला 1 सेकंदही लागत नाही. आज जो राजा आहे तो उद्या रंक बनू शकतो आणि जो आज रंक आहे तो उद्या राजा बनू शकतो. तुम्हाला वडिलांनी घेतलेला निर्णय आणि विक्रांतला मिळालेला हा धडा कसा वाटला? तुमचा विचार खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. जर तुम्हाला ही 3 भागांची मालिका आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ऑल इन वन मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि सुंदर गोष्टीसह. धन्यवाद.